नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। सैफ अली खान, अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला झालेला आहे। कालच्या रात्री त्याच्यावर चाकूने हल्ला झालेला आहे आणि त्याला आता लीलावती रुग्णालय जे आहे तिथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे। त्याची संपूर्ण बातमी जी आहे तर ती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आत्ताची खूप महत्त्वाची व मोठी बातमी आलेली आहे। अभिनेता सैफ अली खान जो आहे त्याच्यावर त्याच्या राहत्या घरी वांद्रे येथील त्याचं जो राहतं घर आहे त्याची पत्नी करीना कपूर आणि 2 मुले यांच्यासोबत तो वांद्रे येथील आपल्या घरी राहत असतो। तर तिथं त्याच्या घरात 12व्या मजल्यावर तो असताना त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये या हल्ल्यामध्ये घरामध्ये जी मदतनीस महिला आहे तर तिच्यावरही ती वार झालेले आहेत। करीना आणि तिची दोन्ही मुलं जे आहेत तैमूर आणि जेहे हे दोन्हीही आता सुरक्षित आहेत, परंतु सैफ अली खान याच्या मानेवर आणि पाठीमध्ये हे वार जे आहेत चाकूचे तर ते करण्यात आलेले आहेत आणि आता उपचार सुरू आहे लीलावती हॉस्पिटल मुंबई येथे। आणि उपचारामध्ये जे आहे तर डॉक्टरांनी सैफ अली खानची जी स्थिती आहे ती प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलेलं आहे। पोलिसांच्या प्राथमिक निदर्शनानुसार हे जे हल्ला झालेला आहे ते चोरीच्या उद्देशाने झालेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे। पोलिसांच्या ज्या टीम आहेत त्याच्यासोबतच याच्यामध्ये तपास यंत्रणा जी आहे तर ती सतर्क होऊन तिथं पोलीस यंत्रणा हजर झालेली आहे आणि तिथं जेवढे पण कामगार आहेत वॉचमॅन आहेत त्यांचे सर्वांचे मोबाईल फोन जे आहेत तर ते जमा करण्यात आलेले आहेत। सैफ अली खानच्या मानेवर आणि पाठीवर हे वार झालेले आहेत। आता त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे, परंतु सैफ अली खानची परिस्थिती जी आहे तर ती स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं आहे। परंतु हे जे प्रकार आहेत तर ते वाढताना दिसत आहेत। सलमान खानच्या घरावर जे होत असलेले रेकी त्याच्यासोबतच सिद्दीकीवर झालेला हल्ला आणि आता सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला, या प्रकारामध्ये आता येणारा जे आहे अपडेट आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मी सांगतच राहील। परंतु आतापर्यंतची ही खूप महत्त्वाची व सर्वात महत्त्वाची अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेला जो चाकू हल्ला आहे आणि त्याच्यामध्ये तो झालेला जखमी आणि लीलावती हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलेलं आहे याची संपूर्ण माहिती होती। तर तुमचे सजेशन आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारचे जे घटना आहेत त्या घटना थांबल्या पाहिजेत असं सर्वांचं मत आहे। आपण याला